शिवसेना ठाकरे गट नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या कुटुंबात सध्या मोठा वाद उफाळून आलाय। त्यांची सून गिरिजा राऊत यांनी पती गीतेश राऊत, सासरे विनायक राऊत आणि कुटुंबातील इतर सदस्यांवर कौटुंबिक छळ आणि जादूटोणा केल्याचे गंभीर आरोप करत पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केलाय। या आरोपांवर विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर स्पष्टीकरण देत सर्व आरोप फेटाळून लावले। हे माझ्या बदनामीचं मोठं राजकीय षडयंत्र असून सुनेनं तडजोडीसाठी 12.5 कोटी रुपयांची आणि इतर महागड्या वस्तूंची मागणी केली आहे, असा खळबळजनक दावा राऊत यांनी केलाय। गिरिजा राऊत यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार लग्नानंतर हनीमूनला उटी इथं गेले असताना पती गीतेशनं शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला। शारीरिक संबंध लग्नात महत्त्वाचे नाहीत, मला त्याचा कंटाळा येतो असं त्यानं सांगितलं। पती गीतेश शारीरिक संबंध ठेवण्यास अक्षम असल्यानं कुटुंबाने जादूटोणा आणि अघोरी उपाय केले। एका बंधू बाबाकडे नेऊन जबरदस्तीनं काहीतरी पाजण्याचा प्रयत्न केला आणि केसही कापले, असा धक्कादायक आरोप त्यांनी केलाय। या तक्रारीनंतर पोलिसांनी 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अघोरी कृत्य प्रकरणी बंधू-बाबा फिरोज शेख याला अटक करून 2 दिवसांची कोठडी सुनावली आहे। इतर 2 बंधू-बाबा फरार आहेत। विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत सुनेचे सर्व आरोप पूर्णपणे खोटे आणि बिनबुडाचे असून गिरिजानं 12,50,00,000 रुपये आणि दरमहा 5 लाख रुपये देखभाल खर्च अशा अवाढव्य मागण्या केल्या असून या मागण्या पूर्ण करण्यासाठीच तिनं हे खोटे आरोप केले असल्याचं म्हटलंय। पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर विनायक राऊत आणि त्यांचा मुलगा गीतेश यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केलाय। यावर 23 जुलै रोजी सुनावणी होणार असून तोपर्यंत पोलिसांकडून त्यांची चौकशी केली जाणार नाही।